माय गॉड गाईज, मी परत आता माझा ब्लॉग चालू केलाय. श्रीधर आणि आज स्वप्नील पण आलाय आपल्या बरोबर. खास सावंतवाडीवरनं तो डायरेक्ट हिंजवाडीत लँड झालाय. सावंतवाडीतून हिंजवाडी डायरेक्ट. जर्नी स्वप्नील कशी झाली जर्नी? मळगाव ब्रिज ते वाकड ब्रिज. हा ना. तिकडचं पिकअप पॉईंट, इथला ड्रॉपिंग पॉईंट. तुला प्रेशर बिशर नाही आला ना? नाही. नाही, गुड. माझ्यासारखं नाही तू. तर गाईज मी आज विषय असा केलाय की आपलं कामच ते आपलं घेऊन जाऊन कुठं त्याशिवाय दिवस सुरुवात होत नाही. मग गाईज विषय असा झाला, मी ॲक्च्युली पेट्रोल भरायसाठी बाहेर आलो होतो आणि मला वाटलं पेट्रोल भरायला 1 तास तरी लाईन लागेल किंवा अर्धा तास लाईन लागेल, पण माझा दुसराच नंबर होता पेट्रोल भरायला. मी विदिन 3 मिनटात पेट्रोल भरलं आहे. आमच्या इकडं तरी काही पेट्रोलचा विषय नाही अजून. आणि हां, पुण्यात नाही, पुण्यात असेल. आपल्या इथं हिंजेवाडीत तर पेट्रोल 2 मिनटात भेटतंय. साधंवालं पण भेटतंय आणि पॉवरवालं पण भेटतंय. त्याच्यामुळं मला काही जास्त त्रास नाही आला. मी पटापट टंकी फुल केली आणि आलो या पोरांकडं. काहीच आम्ही काहीच खायचं ठरवलं नव्हतं, पण या भाऊला भूक लागली होती म्हणून आम्ही 3 स्लाइसचे केक घेतले. खास ब्ल्युरिजला या बेकरीमधून, अय्यंगार बेकरीमधून आम्ही घेतलं आहे. कारण की माझं तर काही खायची इच्छा नव्हती, पण भाऊ मला बोलला, भाऊने मला त्याची कसम दिली म्हणून मी घेतला. आग्रह केला. मी खायच्या अगोदर तुटून पडल्या. माझं नाव माझं तर नेहमी फेवरेट आहे. माझं फेवरेट आहे भाऊ. खाऊन बघ. थँक्यू. नंबर. थँक्यू भाऊ. थँक्यू पेमेंट केल्यावर. ऑनेस्ट रिव्ह्यू. क्रस्ट पेक्षा मधला केकचा रवाच चांगला लागतंय. तुला दे. मला कुठलं पण द्या. तुला कुठलं पण द्या, चांगलंच लागतंय. नाही, मला माहिती आवडती बा. मी तर घरी पण खातो या गोष्टी. इथं खूप कमी खाल्ल्या, घरी जास्त खातो मी. तर गाईज आजचा व्लॉग असा छोटासाच होता आणि तुम्हाला जर का व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा आणि कमेंट करा वाकडी तिकडी. आणि मी आजचा व्लॉग इथं संपवतो. ओके, बाय.